नमस्कार मित्रांनो. आज आपल्याला आपल्या जी-डी-पी किंवा इन जनरल नॅशनल इन्कम याच्याशी संबंधित लेटेस्ट आकडे बघायचे आहेत आणि त्याच्यासाठी आपण जो सोर्स वापरतो आहे तो अत्यंत ऑथेंटिक सोर्स वापरतो आहे. हा जो तुम्हाला रिपोर्ट मी दाखवतो आहे हा कोणाचा आहे ते आधी बघूया. तो आहे नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस म्हणजे NSO आपल्याला माहीत आहे. कोणत्या मिनिस्ट्रीच्या म्हणजे कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतो तर मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन. आपण त्याला MSPI असं म्हणतो, राईट. म्हणजे काय, सांख्यिकीय आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय याच्या अंडर येतो. ओके. आता हा कधीचा रिपोर्ट आहे तर हा जो रिपोर्ट आहे आणि हा कोणत्या इयरशी संबंधित आहे तर हा आहे बघा, हे आहेत सेकंड ॲडव्हान्स इस्टिमेट, याला SAE म्हणतात, ऑफ नॅशनल इन्कम 2023-24. म्हणजे नॅशनल इन्कमचे जे सेकंड ॲडव्हान्स इस्टिमेट आहेत ते फायनान्शियल इयर किंवा आर्थिक वर्ष 2023-24चे आहेत, म्हणजे अत्यंत लेटेस्ट आहेत. आणि काही बाकीचे इस्टिमेट्स 22-23शी संबंधित पण आहेत, ते आपल्याला काही बघायचे नाहीत. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट की हे 23-24चे आहेत, राईट. हा कधी पब्लिश झालेला आहे ते पण आपण बघू. बघा, याची तारीख जर तुम्ही बघत असाल तर याची तारीख आहे बघा 29 फेब्रुवारी 2024, म्हणजे अगदी लेटेस्ट आहे. ठीक आहे, ओके. आता याचा जो ओपनिंग पॅरा आहे पहिले 2 पेजेसमध्ये, ते बघा इथे त्यांनी दिलेलं आहे बघा, म्हणजे एक समरी आहे ही सगळ्या रिपोर्टची. रिपोर्ट खूप मोठा आहे, 40 पानांपेक्षा जास्त आहे. समरीमध्ये ते म्हणतात की रिअल GDP ऑर GDP ॲट कॉन्स्टंट म्हणजे 2011-12 प्राइजेस. आता इथे लक्षात घ्या बघा, रिअल GDP हा शब्द आला आणि त्याच्या खाली नॉमिनल GDP ऑर GDP ॲट करंट प्राइजेस हा आला. म्हणजे लगेच तुमच्या डोक्यामध्ये क्लिक झालं पाहिजे. काय क्लिक झालं पाहिजे, आपण बघितलं होतं की रिअल GDP हा काय असतो, GDP ॲट कॉन्स्टंट प्राइसेस असतो. म्हणजे जे आपण आधारभूत वर्ष घेतलेलं असतं. आधारभूत वर्ष आपण कोणतं घेतलेलं आहे आपल्याला माहीत आहे, 2011-12. कधीपासून, 31 जानेवारी 2015 पासून हे आधारभूत वर्ष घेतलेलं आहे. सो ज्या कॉन्स्टंट म्हणजे आधारभूत किंवा स्थिर किमतीला जो GDP असतो त्याला रिअल GDP, ओके, किंवा वास्तव ढोबळ देशांतर्गत उत्पन्न असं म्हणतात. रिअल म्हणजे वास्तव. कारण काय, तो वास्तव किंवा खरा किंवा रिअल कशासाठी, याचं कारण म्हणजे की त्याच्यामध्ये महागाईचा फॅक्टर काढून टाकलेला असतो, म्हणून तो रिअल असतो. नाही तर नुसतं महागाई वाढून सुद्धा GDP वाढतो, तो याच्यात नसतो, कारण तो महागाई वगळून कॉन्स्टंट आधारभूत म्हणजे 2011-12च्या प्राइसेस तो कॅल्क्युलेट केला. दुसरा आहे नॉमिनल GDP, त्यालाच काय म्हणतो आपण, GDP ॲट करंट प्राइसेस, म्हणजे आत्ताच्या 23-24च्या याच्यानुसार त्याला नॉमिनल GDP म्हणतात, राईट. यालाच मराठीमध्ये काही ठिकाणी शब्द वापरला जातो मौद्रिक. मुद्रा म्हणजे पैसे, म्हणजे फक्त पैशांच्या स्वरूपात मोजला गेलेला GDP, करंट प्राइसेस. आता याला नॉमिनल का म्हणतात, याचं कारण म्हणजे की तो करंट प्राइसेसला म्हणजे चालू किमतीला मोजलेला असतो, म्हणजे त्याच्यामध्ये महागाईमुळे ऑटोमॅटिक वाढणारा GDP असतो, त्यामुळे तो त्या अर्थाने खरा नसतो, फक्त तो मुद्रा म्हणजे पैशांच्या स्वरूपातला असतो. ओके. सो त्यांनी दिलेला आहे की 23-24मध्ये हा जो रिअल GDP होता म्हणजे 11-12च्या प्राइसेसला होता, तो होता 172.90. ओके, किती, 172.90 लाख कोटी, म्हणजे इतके लाख कोटी, एक साधारणतः 172.90 म्हणजे तुम्ही रफली 173 लक्षात ठेवा, 173 लाख कोटी हा भारताचा लेटेस्ट 23-24चा 2011-12च्या आधारभूत किंवा स्थिर किमतीला असणारा GDP आहे. किती, 272.90 म्हणजे साधारणतः 273 कोटी. ओके. आता त्याच्या खालीच बघा, त्याच्या खाली काय दिलेलं आहे, त्याच्या खाली दिलेलं आहे की हाच जो आहे हा 2022-23मध्ये किती होता, तर 2022-23मध्ये हा 160.71 कोटी होता आणि त्याच्यातली जी वाढ आहे ती 7.6% आहे. म्हणजे वास्तव GDPमध्ये, आणि वास्तव GDP म्हणजे GDP ॲज कॉन्स्टंट प्राइस. ओके. सो वास्तव GDPमध्ये
22-23च्या मानाने 23-24मध्ये जी वाढ झालेली आहे ती 7.6% आहे. त्याच पद्धतीने जर आपण नॉमिनल GDP घेतला म्हणजे करंट प्राइसेसचा GDP घेतला तर तो आहे 293.90 लाख कोटी म्हणजे जवळपास 294 कोटी. बघा आता बघा हा रिअल GDP कॉन्स्टंट प्राइसला किती होता साधारणतः 173 कोटी आणि करंट प्राइसला किती 293 कोटी म्हणजे यांच्यातला जो फरक आहे 293 म्हणजे 294 धरू आपण ओके रफली. सो 294 वजा हा 173 धरू आपण राऊंड फिगर 173 किती आलेला 4तनं 3 गेला 1 9तनं 7 गेले 2 2तनं 1 गेला 1 म्हणजे साधारणतः हा जो फरक आहे 121 लाख कोटी हा फरक कशामुळे आहे केवळ महागाई वाढल्यामुळे म्हणजे 2011-12च्या मानाने 23-24मध्ये जी महागाई वाढलेली आहे त्या महागाई वाढल्यामुळे हा ऑटोमॅटिक वाढलेला GDP आहे ही वाढ खरी नाही. कळलं तुम्हाला क्लिअर? ओके. आता हा जो नॉमिनल GDP होता हा 22-23मध्ये 269 कोटी होता साधारणतः आणि त्याच्यातली वाढ आहे 9.1%. ओके. आता हेच मी रफली इथे याच्या स्वरूपात दिलेलं आहे चार्टच्या स्वरूपात ते तुम्हाला दाखवतो. तेच आकडे आहेत बेसिकली. ओके. ते आकडे असे आहेत बघा. सो 23-24मध्ये कॉन्स्टंट प्राइसला आपला GDP होता 172.90 कोटी. त्या मानाने करंट प्राइसला आहे तो 293.90 कोटी. हे दोन आकडे रफली लक्षात ठेवा. हे कसे लक्षात ठेवा 173 आणि 293 दोघांचे शेवटी 3-3 लक्षात ठेवा म्हणजे आसपासचे आकडे तुमच्या लक्षात राहील. ओके. सो हा जो रिअल GDP आहे याच्यात मागच्या वर्षाच्या तुलनेने किती टक्के वाढ झालेली आहे 7.6% आणि जो करंट प्राइसचा GDP आहे त्या GDP मध्ये या मागच्या वर्षाच्या तुलनेने इथली जी वाढ आहे ही किती आहे 9.1%. ओके राईट. पुढे जाऊयात आपण. आता बघा इतर सुद्धा याच्यामध्ये हे आहेत. हा आकडा लक्षात ठेवणं गरजेचं आहे बघा. एक मिनिट मी थोडं मोठं करतो. आपण बघा एक बघितलं होतं की 2015मध्ये जे बदल झाले त्याच्यामध्ये दोन आकडे आपल्याला मिळतात. आपण बघितलं की एक म्हणजे GDP ॲट मार्केट प्राइस आणि GVA म्हणजे ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड म्हणजे ढोबळ मूल्यवर्धन. हे कशाला मोजतो आपण बेसिक प्राइसला मोजतो 2015 पासून मी तुम्हाला सांगितलं होतं बघा. म्हणून इथे बघा हा आकडा देताना बेसिक प्राइसला दिलेला आहे पण बेसिक प्राइसला यांची बेरीज केली मात्र ते आहे कोणत्या याला 2011-12च्या हिशोबाने आहे म्हणजे 2011-12च्या किमती घेतल्या आणि त्या बेसिक प्राइसला मोजल्या असं लक्षात ठेवा. ओके. सो GV ॲट बेसिक प्राइस तो 23-24मध्ये आहे 158 कोटी साधारण. ओके 158 कोटी. याचा अर्थ 158 कोटी हा आणि GDP याच्यातला जो फरक आहे तो कशामुळे आहे तो फरक आहे इनडायरेक्ट टॅक्सेस आणि इनडायरेक्ट सबसिडीजमुळे. कारण आपल्याला माहिती आहे बेसिक प्राइस आणि मार्केट प्राइस याच्यातला जो फरक असतो तो कशामुळे येतो अप्रत्यक्ष कर हे ॲड होतात अप्रत्यक्ष सबसिडीज मायनस होतात त्याच्यातला जो फरक असतो तो फरक याच्यात येतो बेसिकली. ओके राईट. त्याच पद्धतीने अजून काही आकडे या रिपोर्टमध्ये दिले आहेत बघा. हा आहे बघा नेट नॅशनल इन्कम. आपल्याला माहिती आहे नेट नॅशनल इन्कम म्हणजेच काय NNP ॲट फॅक्टर कॉस्ट तो किती आहे 148 कोटी आहे. ओके 148 कोटी. आता बघा हा फॅक्टर कॉस्टला असणार आहे. फॅक्टर कॉस्ट आणि बेसिक प्राइसमध्ये फरक काय असतो प्रोडक्शन टॅक्सेस प्लस प्रोडक्शन सबसिडीज मायनस. ओके ठीक आहे. पर कॅपिटा GDP दिलेला आहे. पर कॅपिटा GDP म्हणजे काय पर कॅपिटा GDP म्हणजे एकूण जो आहे तो एकूण GDP भागिले लोकसंख्या म्हणजे पॉप्युलेशन. म्हणजे जो सर्व GDP आहे आपला तो GDP जर प्रत्येक माणसाच्या हिशोबाने वाटला तर तो किती येईल तर तो येतो बघा 1,23,945. मात्र हे 2011-12च्या प्राइसने हा. आणि पर कॅपिटा नेट नॅशनल इन्कम येतं 1,06,134 रुपये. हे लाख कोटींमध्ये नाही तर
हे रुपयांमध्ये आहेत बघा, इथे कंसात दिलेत रुपये रुपये. सो 11-12च्या हिशोबाने जर 11-12च्या किमतीने मोजलं तर आजच्या घडीला भारताचं दरडोई उत्पन्न हे 1,06,134 कोटी रुपये आहे एका माणसाचं. ओके, मात्र करंट प्राईसला जर घेतलं आणि करंट प्राईसलाच नॉर्मली हे मोजलं जातं कोणतं, पर कॅपिटा इन्कम, तर ते येतं बघा 1,83,236. तर हा जो आकडा आहे मित्रांनो, हा आकडा जरूर लक्षात ठेवा. हे काय आहे, पर कॅपिटा नेट नॅशनल इन्कम, म्हणजेच थोडक्यात हे आहे भारतातल्या लोकांचं दरडोई उत्पन्न किती आहे. आणि करंट प्राइसेसला, आत्ताच्या प्राइसेस किती, 1,83,236 रुपये. ओके, दर माणशी वार्षिक उत्पन्न इतकं आहे. त्याच्यामुळे मोठमोठी लग्न वगैरे टी व्हीवर तुम्ही बघत असाल, ते बघण्यापुरते ठीक आहेत, पण प्रत्यक्षात भारतातल्या प्रत्येक व्यक्तीचं वार्षिक वर्क आहे, हे महिन्याचं नाही आहे. वर्षाचं उत्पन्न फक्त 2.25 लाखाच्या आसपास आहे, एवढं लक्षात ठेवा. 1,83,236. त्याच्यामुळे वेगवेगळ्या रील्स, शॉर्ट्स, यूट्यूब बिनकामाचे व्हिडिओज, याच्यामध्ये मोठमोठ्या लग्नांचे व्हिडिओज, हे पाहण्यापेक्षा अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करा, आपल्या शेतीवर कॉन्सन्ट्रेट करा, आपल्या कामधंद्यावर कॉन्सन्ट्रेट करा, जेणेकरून हा जो आकडा आहे मित्रांनो, हा आकडा आपला वर गेला पाहिजे. ओके, राईट. चला पुढे जाऊ आपण. आता हे महत्वाचं आहे. हे असं आहे बघा, GVA ॲट बेसिक प्राइस बाय इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी, म्हणजे जे आर्थिक कार्यकलाप आहेत, करंट प्राइसेसला जर ते घेतले तर त्याच्यात जो GVA ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन ही कशात किती आहे. आता बघा, एकूण GVA ॲट बेसिक प्राइस आहे आपली 266 लाख कोटी. ओके, याच्यातली बघा जी मॅक्सिमम आहे ती आहे बघा फायनान्शियल, रिअल इस्टेट अँड प्रोफेशनल सर्व्हिसेस. हे पक्क लक्षात ठेवा मित्रांनो, की बाबा आपला जो GVA आहे याच्यामध्ये सगळ्यात जास्त वाटा कोणत्या प्रकारच्या क्षेत्राचा आहे, तर फायनान्शियल म्हणजे वित्तीय, रिअल इस्टेट म्हणजे स्थावर मालमत्ता, प्रोफेशनल सर्व्हिसेस म्हणजे व्यावसायिक सेवा. सो वित्त, स्थावर मालमत्ता आणि व्यावसायिक सेवा यांचा वाटा आहे किती, या 266 लाख कोटींपैकी 60 लाख कोटी म्हणजे जवळपास येतो 23%. सो मॅक्सिमम हा आहे. 2 नंबरला बेसिकली आहे ॲग्रिकल्चर. हे बघा, म्हणजे कृषी, पशुधन, वन आणि मत्स्य व्यवसाय, म्हणजे कृषी आणि तत्सम व्यवसाय यांचा वाटा आहे साधारणतः 46.92, म्हणजे जवळजवळ 47 लाख कोटी, म्हणजे 17.5% येतो याच्या. सो पहिलं हे वित्तीय सेवा वगैरे होतं 23%. 2 नंबरला हा आहे कृषी क्षेत्र, कृषी व तत्सम. 3 नंबरला आहे, थोडासाच फरक आहे बघा, पर्सेंटेजमध्ये तर सेमच येतं जवळपास, तो आहे ट्रेड, म्हणजे व्यापार, हॉटेल्स, दळणवळण, ट्रान्सपोर्ट, कम्युनिकेशन, वाहतूक, ट्रान्सपोर्ट म्हणजे वाहतूक, दळणवळण कमी वगैरे वगैरे, या सर्व्हिस यांचा आहे 46,98,000 कोटी, म्हणजे परत 17.5%. ओके, आणि इलेक्ट्रिसिटी, गॅस, वॉटर सप्लाय 4 नंबरला आहे तो 14%. सो 1 नंबर लक्षात ठेवा आणि 2 नंबर पक्का लक्षात ठेवा. सो 1 नंबर वित्तीय सेवा, स्थावर मालमत्ता व इतर व्यावसायिक सेवा, आणि 2 नंबरला कृषी व अनुषंगिक म्हणजे पशुधन, वन आणि फिशिंग. कशाने, हे इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीनुसार जर क्लासिफिकेशन केलं तर. ओके, राईट. पुढे जाऊ आपण. दिस इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. आता आधीचं जे होतं ते इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीच्या प्रकारानुसार होतं. आता हे जे आहे क्षेत्रानुसार, सेक्टर वाईज बघा, सेक्टर. आता साधारणतः सेक्टर आपले बघा, यांनी या रिपोर्ट, हा रिपोर्टचाच भाग आहे, मी तुम्हाला जो दाखवतोय तो डायरेक्ट रिपोर्ट आहे हा, ऑथेंटिक. प्रायमरी सेक्टर म्हणजे प्राथमिक क्षेत्र, त्याच्यामध्ये काय येतं बघा, ॲग्रिकल्चर म्हणजे कृषी, वन, कृषी, वन, पशुधन, वन, मत्स्य व्यवसाय, त्यानंतर मायनिंग म्हणजे खनिज, आणि क्वारिंग, खनन. सो खनिज, खनन,
वगैरे, हे सगळं प्रायमरी सेक्टरमध्ये आहे. म्हणजे ॲग्रिकल्चर आणि खनिज उत्पादन आणि खनन हे सगळं कशामध्ये? प्रायमरी सेक्टर म्हणजे काय? प्राथमिक क्षेत्र. त्यानंतर येतं द्वितीयक क्षेत्र, सेकंडरी. ओके, त्याच्यामध्ये काय? मेनली मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे कारखानदारी, उत्पादन, इलेक्ट्रिसिटी, गॅस, वॉटर सप्लाय आणि इतर सेवा आणि कन्स्ट्रक्शन म्हणजे बांधकाम, हे कशात येतं? सेकंडरी म्हणजे द्वितीय क्षेत्रामध्ये. आणि त्याच्यानंतर तृतीयक म्हणजे टर्शरी सेक्टर म्हणतात, याच्यामध्ये येतात सेवांचा समावेश होतो. याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही ठिकाणी असं क्लासिफिकेशन असतं, पण हे ऑफिशियल याच्यात नाही आहे. ते क्लासिफिकेशन असतं ते म्हणजे अजून एक चतुर्थक असतो, चतुर्थक क्षेत्र. ओके, आणि पंचम क्षेत्र असतं. सो चतुर्थ क्षेत्रामध्ये ज्या इतर ऑनलाईन वगैरे सेवा असतात त्यांचा सहभाग होतो. आणि पंचम क्षेत्रामध्ये बेसिकली बौद्धिक संपदा वगैरे जे असतात, पेटंट्स, अमुक ढमुक, बौद्धिक संपदा अधिकार वगैरे वगैरे, त्यांचा समावेश होतो. पण ते क्लासिफिकेशन नॉर्मली आपल्या भारताच्या याच्यात ते फारसं वापरलं जात नाही, लक्षात ठेवा फक्त. सो मेन आपली 3 क्षेत्र. सो आता बघा, इथे यांनी 11-12 पासून ते 22-23 पर्यंतचा हा दिलेला आहे की सेक्टर वाईज शेअर इन GVA ॲट करंट प्राइस. म्हणजे काय? की जे भारतातलं उत्पादन झालेलं आहे त्यामध्ये, त्या मूल्यवर्धनामध्ये प्राथमिक क्षेत्राचा वाटा किती, द्वितीय क्षेत्राचा वाटा किती आणि तृतीय क्षेत्राचा वाटा किती, 11-12 पासून ते 22-23 पर्यंत. तर बघा, आपण जर 11-12 मध्ये बघितलं तर 11-12 मध्ये आधी आपण प्राथमिक क्षेत्र बघू, म्हणजे कृषी, खनिज उत्पादन आणि खनन. 11-12 मध्ये याचा वाटा होता साधारणतः 21.7%, आता आहे 20.2%. आणि तो कॉन्स्टंटली रफली कमी कमी होत गेलेला होता 18-19 पर्यंत, नंतर थोडा थोडा वाढलेला आहे. आता कॉन्स्टंट आहे, म्हणजे साधारणतः 20%च्या आसपास आहे सध्या. तर एक लक्षात ठेवा की प्राथमिक क्षेत्राचा वाटा आहे सध्या आपल्या GVA मध्ये, त्यालाच आपण इकॉनॉमीमध्ये पण असं लूजली म्हणू शकतो, तो आहे 20% रफली. ओके, आता आपण द्वितीय क्षेत्राकडे वळू. द्वितीय क्षेत्रामध्ये काय आहे? मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे कारखानदारी किंवा उत्पादन क्षेत्र म्हणा. ओके, त्याच्यामध्ये नंतर बांधकाम वगैरे ते सगळं बघितलं जाऊ ना, बांधकाम, इलेक्ट्रिसिटी, गॅस, वॉटर सप्लाय वगैरे. त्याचा बघा 11-12 मध्ये हा वाटा होता साधारणतः 29.3%, म्हणजे जवळजवळ 30%. आणि तो कॉन्स्टंटली कमी होत होत 25.6% आहे. म्हणजे रफली आपण याला म्हणू शकतो की साधारणतः 25% द्वितीय क्षेत्राचा वाटा. आणि तो कमी झालेला बघा, हा पण कमी झालेला आहे, हा पण कमी झालेला. ओके, आणि आता तृतीय क्षेत्र म्हणजे सेवा क्षेत्र. बघा 11-12 मध्ये याचा वाटा होता साधारणतः 49% आणि आता 22-23 मध्ये हा जवळपास 54.2% वर पोहोचलेला आहे. म्हणजे याच्यात जबरदस्त वाढ झाली, जवळपास 5%, 5.5%. म्हणजे रफली आपण म्हणू शकतो की सेवा क्षेत्र याचा वाटा हा साधारणतः 54.5%च्या आसपास आपण म्हणू, 54.5 किंवा 54 ते 55%. ओके, सो बेसिकली काय झालेलं आहे की यांच्यामध्ये जी घट झाली ती सगळी घट या सेवा क्षेत्रामध्ये वाढ झालेली आहे. म्हणजे सेवा क्षेत्राच्या वाट्यामध्ये मागच्या 10-15 वर्षात वाढ झालेली आहे. प्राथमिक क्षेत्रामध्ये घट आहे, द्वितीय क्षेत्रामध्ये सुद्धा घट आहे. आणि हे जे इकडचे आहेत हे रफली लक्षात ठेवा. प्राथमिक क्षेत्राचा वाटा किती? साधारणतः 20%, द्वितीयक साधारणतः 25% आणि तृतीयक साधारणतः 54.5 किंवा 55%. ओके, आता हा वाढीचा दर जर घेतला तर बघा, वाढीचा दर सुद्धा ॲग्रिकल्चरमध्ये साधारणतः 4.4% आहे. म्हणजे त्यातल्या त्यात तरी पण बरं आहे. म्हणजे बघा, ॲग्रिकल्चर वाढीचा दर वाढला आहे, पण एकूण त्याचा वाटा मात्र कमी झालेला आहे. ओके, म्हणजे ॲग्रिकल्चर क्षेत्रामध्ये वाढ आहे, मात्र त्याचा एकूणातला वाटा कमी होतोय, कारण सेवा क्षेत्र फार वेगाने वाढते. थोडक्यात काय की ॲग्रिकल्चर क्षेत्र आणि द्वितीय क्षेत्र म्हणजे कारखानदारी किंवा उत्पादन क्षेत्र, याच्यातला जो
कमतरता आहे किंवा या दोघांचा जो कमी होणारा वाटा आहे तो सेवा क्षेत्र भरून काढताय. बघा सेवा क्षेत्राचा वाढीचा दर किती पर्सेंटेजमध्ये 10% वेगाने वाढतंय सेवा क्षेत्र. ॲग्रिकल्चर किंवा प्राथमिक क्षेत्र किती वेगाने वाढत आहे? साधारणतः 4.5% वेगाने. आणि जे मॅन्युफॅक्चरिंग आहे ते मात्र वाढत आहे फक्त 2.1% वेगाने. आणि याचा परिणाम काय होतो माहिती आहे का? बघा याच्यामुळे कारखानदारीमधला रोजगार सुद्धा त्या मानाने कमी होतो, कारण त्याची वाढच कमी होते. ओके राईट, पुढे जाऊ आपण. हे मी इथे एवढ्यासाठी हायलाईट केलेलं आहे. आपण याच्यापूर्वी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो आहे बघा की ज्याला आपण खऱ्या अर्थाने उत्पन्न म्हणतो, राष्ट्रीय उत्पन्न, ते नेट नॅशनल प्रॉडक्ट असतं किंवा नेट नॅशनल इन्कम असतो. सो ज्याला आपण पर कॅपिटा इन्कम म्हणतो किंवा दरडोई उत्पन्न म्हणतो. काय? दरडोई उत्पन्न. हे ॲक्च्युली काय असतं? आता आपल्याला माहिती आहे की GDP असतो, NDP असतो, GNP असतो, NNP असतो, आणि हे पुन्हा फॅक्टर कॉस्टला असतात, म्हणजे घटक किमतीला असतात किंवा बेसिक प्राईसला असतात किंवा करंट प्राईसला असतात. मग याच्यातलं ज्याला आपण नॅशनल इन्कम म्हणतो ते काय असतं? NNP. ओके. पण ज्यावेळी आपण पर कॅपिटा इन्कम म्हणतो ते असतं करंट प्राईसला. सो पर कॅपिटा नेट नॅशनल इन्कम म्हणजे काय? NNI ॲट करंट प्राईस. हे पक्क लक्षात ठेवा, ॲट करंट प्राईस. याला आपण दरडोई उत्पन्न किंवा पर कॅपिटा इन्कम म्हणतो. म्हणजे बघा हा जो इथे पर कॅपिटा इन्कम हा जो शब्द असतो ना मित्रांनो, याच्यामध्ये फॅक्टर कॉस्ट का बेसिक प्राईस का करंट प्राईस हे काहीच लिहिलेलं नसतं. आपण समजून घ्यायचं की पर कॅपिटा इन्कम म्हटलं की आपण लक्षात ठेवायचं NNI करंट प्राईस. ओके, एवढ्यासाठी. राईट. आता आपल्याला साधारणतः GDP वाढीचा दर किती? सो हा जो चार्ट आहे हा खूप मोठा चार्ट आहे. मी तुम्हाला थोडासा दाखवतो सुद्धा त्याचा आकार. बघा हा खूप मोठा चार्ट आहे, हा त्या रिपोर्टमधलाच आहे. आता या चार्टमध्ये नेमकं काय आहे बघा, हे आहे कॉन्स्टंट प्राईसला इथे दिलेलं आहे बघा. हे बघा कॉन्स्टंट म्हणजे 2011-12च्या प्राईसला आहे. ओके. आपण जे बघतोय ते कोणता कॉलम बघतोय? तो कॉलम आपण बघतोय किंवा रो ती बघतोय GDP, म्हणजे GDP कॉन्स्टंट प्राईसला, आणि त्याचा आपण बघतोय वाढीचा दर. सो जे मी आत्ता इथे आपण जे बघतोय तो वाढीचा दर बघतोय. ओके. आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की आपण मागचे साधारणतः 4 वर्षाचे वाढीचे दर पक्के लक्षात ठेवायचे. हा जो आहे इथला मी तुम्हाला दाखवतो, हा आहे 22-23चा, तो 7% होता. 21-22ला 9.7 म्हणजे खूप जास्त होता. 20-21ला तो डायरेक्ट मायनस होता, म्हणजे वाढ नव्हती, उलट घट होत होती, -5.8. याचं कारण काय? 20-21मध्ये होता करोना. त्याच्यामुळे करोनाच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणावर पडझड झाली होती अर्थव्यवस्थेची. सो -5.8 होता. आणि त्याच्या आधी 19-20मध्ये होता 3.9. त्याच्या आधी 18-19ला 6.5. हे आपण इथे लिहू बघा. हे मागचे साधारणतः 4 ते 5 वर्षाचा आपल्याला रफली माहीत पाहिजे, जेणेकरून ट्रेंड, त्याचा बेसिकली ट्रेंड माहीत पाहिजे आपल्याला. एक मिनटं. हां, येस. आता मी इथे लिहितो बेसिकली जे 2022-23, त्याच्या आधी 2021-22, त्याच्या आधी 2020-21, 2019-20 आणि 2018 आणि 19. ओके. सो 22-23ला होता 7%, सॉरी किती? 7%. हा काय? GDP ॲट कॉन्स्टंट प्राईसचा ग्रोथ रेट. ओके. हा 7 कुठून आला? या इथनं आला बघा. 1 मिनिट मी लाल, हां हा इथनं आला 7. हां इथे 21-22ला होता बघा हा 9.7%. तो मी इथे घेतो 9.7%. त्याच्या आधी होता -5.8. त्याच्या आधी होता 3.9.
आणि त्याच्या आधी होता 6.5. ओके. सो रफली जर मागच्या याच्यात बघितलं आपण, आता हे जे वर्ष आहे 2020-21 याच्याकडे लक्ष देण्यात अर्थ नाही, कारण ते एक्सेप्शनल वर्ष होतं. सगळ्या जगामध्येच सगळ्याच इकॉनॉमीची घट झाली होती. सो हे जर सोडलं आपण तर बघा 6.5, 3.9, 9.7 आणि 7. सो 22-23चा लेटेस्ट 7% लक्षात ठेवा. आणि मागच्या 4-5 वर्षांचा जर आपण ॲव्हरेज बघितला, पण मात्र हे एक्सेप्शनल वर्ष काढून टाकलं, तर रफली आपण म्हणू शकतो की आपला GDP वाढीचा दर हा 6 ते 7% रफली आहे. दरवर्षी 6 ते 7% वाढतोय. ओके, राईट, याची गरज नाही. ओके, आता अजून 2 गोष्टी मी तुम्हाला दाखवतो. 1 मिनिट. हा, आता राज्यानुसार बघा, आपण जसा देशाचा GDP काढतो तसाच राज्याचा सुद्धा GDP असतो. ओके. सो आता हे मी तुम्हाला दाखवतोय, हा आहे इकॉनॉमिक सर्वे 2022-23चा, जे एकदम ऑथेंटिक आकडे अवेलेबल आहेत. बघा, अनऑथेंटिक आकडे वेगवेगळ्या संस्थांनी इस्टिमेट केलेले वगैरे हे पण असतात, पण ते ऑथेंटिक नसतात. त्यामुळे आपण शक्यतो असेच आकडे घेऊ की जे प्रकाशित झालेले आहेत आणि ऑथेंटिक आहेत. ओके. तर जो 2022-23चा इकॉनॉमिक सर्वे आहे. ओके. सो इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया 2022-23 याच्यात अगदी ऑथेंटिक आकडे आहेत. ठीक आहे. आता मी जे तुम्हाला दाखवतोय हे कसले आकडे आहेत? नेट स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट ॲट करंट प्राइस. स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट म्हणजे काय? वेगवेगळ्या राज्यांचा डोमेस्टिक प्रॉडक्ट. ओके, राईट. आता त्यानुसार जर बघितलं तर बघा, 1 नंबरला आता कुठे येते? हे 21-22चा लेटेस्ट आकडा अवेलेबल आहे. नाही, पण 21-22च्या याच्यामध्ये बघितलं तर बघा, अरुणाचल प्रदेशचा आकडा माहीत नाही आहे, आसामचा नाही आहे, अजून अनेक राज्यांचा नाही. त्यामुळे आपण ज्या याच्यात मॅक्सिमम अवेलेबल आहेत ते आपण घेऊ हे. ठीक आहे. सो 20-21. ठीक आहे. सो आपले आकडे असतील ते आर्थिक वर्ष 2020-21चे. सो 20-21 नुसार आपण बघतो आहोत. सो तुम्ही 20-21चा जर आकडा बघितला तर तुम्हाला सापडेल की महाराष्ट्राचा सगळ्यात जास्त आहे. बघा, हा महाराष्ट्र 23.93 लाख कोटी. किती? 23.93 इतके लाख कोटी. सो वेगवेगळ्या राज्यांचा नेट स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट घेतला, म्हणजे जसा देशाचा GDP असतो तसा स्टेटचा स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट असतो, तो चालू किमतींना घेतला 2011-12च्या सिरीजनुसार. तर मॅक्सिमम कोणाचा आहे? महाराष्ट्राचा. पक्क लक्षात ठेवा, आणि ही अभिमानाची गोष्ट आहे, पण हा वाढत राहिला पाहिजे. ओके, राईट. सो 1 नंबर महाराष्ट्र. 2 नंबरला जर बघितलं तर आपला येतो तामिळनाडू. कुठे गेला तामिळनाडू? येस, तामिळनाडू. बघा, 16.17 लाख कोटी. सो 2 नंबरला येतो. 1 मिनिट, महाराष्ट्र. हा होता महाराष्ट्र. सो 1 नंबर महाराष्ट्र, पक्क लक्षात ठेवा. आणि हा आकडा पण लक्षात राहत असेल तर राहू दे. 2 नंबरला TN लिहितो मी शॉर्टमध्ये. सो तामिळनाडू, आणि त्याचा आहे 16.17 लाख कोटी. हे 16.17 लाख कोटी ते लक्षात ठेवायची गरज नाही, पण 2 नंबरला तामिळनाडू हे लक्षात ठेवा. अर्थात जे काही अनऑथेंटिक आहेत त्याच्यानुसार आता सध्या गुजरात म्हणतात, तामिळनाडू 3 नंबरला म्हणतात, पण आपण ऑथेंटिक वेळा लक्षात ठेवू. सो 1 नंबर महाराष्ट्र, 2 नंबर तामिळनाडू, 3 नंबरला येतो कर्नाटक. सो 3 नंबरला कर्नाटक, आणि 4 नंबरला येतो गुजरात. ठीक आहे. सो राज्यांचे जे GDP आहेत, म्हणजे राज्यांचे निव्वळ ढोबळ राज्यांतर्गत उत्पादन, यानुसार 1 नंबरला महाराष्ट्र,
2 नंबरला तामिळनाडू, 3 नंबरला कर्नाटक आणि 4 नंबरला गुजरात. आणि महाराष्ट्राचा किती आहे नेट स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट? 23.93 इतके लाख कोटी. आता पुढचं एक बघूयात आपण. हा जो आहे हा आहे, एक मिनिट मी आधी थोडंसं मोठं करतो आहे. हे आहे ग्रोथ ऑफ नेट डोमेस्टिक प्रोडक्ट, म्हणजे जो स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट आहे त्याचा ग्रोथ रेट म्हणजे वाढीचा दर. ओके, जसं आपण भारताचा बघितलं वाढीचा दर, तसा वाढीचा दर. या वाढीच्या दरानुसार जर बघितलं आपण तर बघा, 1 नंबरला जे येतं वाढीच्या दरानुसार ते येतं मणिपूर. 1 मिनिट, तुम्हाला हे थोडंसं मी छोटं करून दाखवतो. हे बघ 8.9%. ओके, पण हे 2021चा आहे. आत्ता मणिपूरचा वृद्धी दर किती असेल मागच्या साधारणतः 1-1.5 वर्षामध्ये आपण सांगू शकत नाही, कारण संपूर्ण मणिपूर हे हिंसाचाराने जळतं आहे. त्याच्यामुळे जेव्हा ते शांत होईल, कारण साधारणतः कुठल्याही औद्योगिक किंवा आर्थिक प्रगतीसाठी शांतता आवश्यक असते. एनिवे, सो मणिपूर 1 नंबरला होतं 2021चा जर डेटा आपण घेतला. सो आणि बघा अनेक राज्यांचा तर निगेटिव्ह आहे. बघा इथे बघितलं का तुम्ही, हा निगेटिव्ह 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 नाही, इथे निगेटिव्ह 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 आलं लक्षात, इथे निगेटिव्ह इथे निगेटिव्ह. सो 1 नंबरला होतं मणिपूर. मात्र हे काय आहे मित्रांनो, हा एकूण GDP नाही बरं का त्या स्टेटचा, हा GDPच्या वाढीचा दर आहे, वाढीचा दर, ग्रोथ रेट. ओके, सो मणिपूर होतं 8.9%. हां, पहिला नंबर तर पक्का लक्षात ठेवा. 2 नंबरला होतं पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालचा वाढीचा दर होता 7.8%. हे असं लक्षात ठेवायचं, 8, 9, 7, 8. सो बेसिकली काय होतं ते, एक गंमत अशी की 7, 8, 8, 9 असं जातं ते, लक्षात ठेवण्यासाठी लक्षात ठेवा. 3 नंबरला होतं कर्नाटक. मला वाटतं 3 लक्षात ठेवले तुम्ही तरी भरपूर आहे. आणि 4 नंबर लक्षातच ठेवायचा असेल तर तो होता अरुणाचल प्रदेश. सो अरुणाचल. सो स्टेट GDPच्या वाढीच्या दरामध्ये जर घेतलं तर 1 नंबरला होतं मणिपूर, 2 नंबरला पश्चिम बंगाल, 3 नंबरला कर्नाटक आणि 4 नंबरला अरुणाचल प्रदेश. ओके, वाढीच्या दरामध्ये. आणि एक लास्ट आहे तो म्हणजे पर कॅपिटा, की जर या राज्यांचे, तुम्हाला थोडंसं आधी मोठं करून दाखवतो मी, या राज्यांचे पर कॅपिटा जर GDP काढला, पर कॅपिटा म्हणजे दरडोई, म्हणजे त्या राज्याचा निव्वळ GDP भागिले त्या राज्याची लोकसंख्या, तर असं आहे की 1 नंबरला, हा डेटावरनं मी आता तुम्हाला डायरेक्ट सांगतो, तो बघायची गरज नाही. सो ते आहे 1 नंबरला गोवा. 1 नंबरला गोवा. ओके, आणि ते आहे 4,31,351 रुपये. म्हणजे गोव्याच्या माणसाचं दरडोई जे उत्पन्न आहे ते साधारणतः 4.5 लाखाच्या आसपास आहे. ओके, राईट. 2 नंबरला येतो सिक्कीम. म्हणजे थोडक्यात काय की यांची लोकसंख्या कमी आणि GDP भरपूर, त्याच्यामुळे तो भागाकार चांगला येतो. सिक्कीमला आहे 4,12,754 रुपये. म्हणजे हे सगळे 4.5 लाखाच्या वरच आहेत. सो 1 नंबरला गोवा, 2 नंबरला सिक्कीम, 3 नंबरला आहे दिल्ली. दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश ना, ज्याला आपण NCT म्हणतो, नॅशनल कॅपिटल टेरिटरी. याचा आहे 3,44,136 रुपये. आणि 4 नंबरला आहे चंदीगड. तुम्ही जर ओव्हरऑल बघितलं असेल तर हे सगळे छोटे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश आहेत. लोकसंख्या कमी आहे पण उद्योगधंदे मात्र भरपूर आहेत, आणि त्याच्यामुळे यांचं दरडोई हे आहे 2,92,977. ठीक आहे. सो ओव्हरऑल तुम्ही बघाल की ही गोवा छोटं राज्य आहे, सिक्कीम छोटं राज्य आहे, दिल्ली चंदीगड हे तर केंद्रशासित प्रदेश आहेत. सो इथे लोकसंख्या कमी आहे मात्र फार मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्री आहे. ओके, सो
1 नंबरला गोवा. हे काय आहे? दरडोई स्टेट GDP. हे दरडोई उत्पन्न नाही मित्रांनो, हे उत्पन्न नाही. दरडोई उत्पन्न आपण वेगळं आहे, नेट नॅशनल इन्कम डिवायडेड बाय पॉप्युलेशन. हे आहे दरडोई GDP त्या राज्यांचा. पण साधारणतः हाच नॉर्मली उत्पन्नाशी पण बऱ्यापैकी मॅच होतो. ठीक आहे. सो 1 नंबरला गोवा, 2 नंबरला सिक्कीम, 3 नंबरला दिल्ली आणि 4 नंबरला चंदीगड. ओके. तर मित्रांनो, हे जे बेसिक आहेत आपल्या GDPचे स्टॅटिस्टिक्स, हे जनरली लक्षात ठेवा. अगदी पाठ करण्याची गरज नाही, पण 2-3 वेळा हा व्हिडिओ जरी बघितला ना, तर तुम्हाला याच टाईपचा क्वेश्चन असेल तर तुम्हाला गेस वर्कने सुद्धा करेक्ट आन्सर देता येईल. ओके, राईट. सो थँक्यू व्हेरी मच. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.